जन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कुमुदिनी आजीला आता शौर्य म्हणत असतो की मला मुळात कळत नाहीये की एवढं सगळं झालं तरी बाबा शांत कसे काय. त्यावर आता शौर्यला कुमुदिनी आजी सांगते, तुला तर माहिती आहे ना हर्षवर्धनची सवय, ते दाखवण्यापुरती असते रे. पुढे बघ नेमकं तो काय काय करतो ते. अरे तो कसा आहे ते आपल्याला तर चांगलंच माहिती आहे ना. पण दुसरीकडे आता ऊर्जाची सुद्धा काळजी शौर्याला असते. शौर्य आता म्हणत असतो की ऊर्जाचा काही कॉल वगैरे, कारण आहे ना मला वाटतंय की हॉस्पिटलमधून जेव्हा तिने अर्पिताला पाहिले ना तेव्हापासनं ना ती जरा थोडी डिस्टर्ब असणार आहे. मला तिच्या वागण्या बोलण्यात ना लगेच कळतात काही गोष्टी. त्यावर मात्र हो, मला कॉल आला होता तिचा, पण खरं तर ना अर्पिताबद्दल काही डिस्कस झालं नाही, तिनेही विषय काढला नाही, म्हणून मग मीही काही बोलली नाही त्या विषयावर. असंही आता आजी या शौर्याला बोलत असते. शौर्य आता या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो आणि त्यानंतर मात्र शौर्याला आता अर्पिताशी सुद्धा बोलायचं असतं. तो म्हणत असतो की सगळ्या काही गोष्टी ना एकदा ना मला त्या अर्पिताला सांगून टाकायच्यात, कारण माझं तिच्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे ना, माझं तिच्याशी लग्न करायचं आहे. मग या सगळ्या गोष्टी कशाला लपवून ठेवायच्या ना, असं मला तरी वाटतं. त्यापेक्षा ना सगळ्या गोष्टी बोलून टाकलं तर मोकळं होईल एकदाच, आणि तेच मला करायचं आहे, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा तू या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे आजी म्हणत असते की हो शांत हो शौर्य, ऊर्जाशी सुद्धा बोल, अर्पिताशी सुद्धा बोल, पण जरा शांत हो. तुला सध्या डॉक्टरने काय सांगितले, जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, आणि त्याचसाठी घरातले सगळेच शांत आहेत की तुला त्यांनी स्ट्रेस घेऊ द्यायचा नाही ठरवले म्हणून. इकडे आता अर्पिताला सगळं सांगायच्या बहाण्याने तो फोन मागत असतो, पण इकडे आजी मनातल्या मनात म्हणत असतात की तुला काय सांगू, ऑलरेडी अर्पिताला कळलेलं आहे. पण आता ही गोष्ट या शौर्याला माहिती नसते. शौर्याला मात्र आता घाई झालेली असते की तो फोनवर कधी एकदा ऊर्जाशी बोलतोय, कारण त्याला असं वाटत असतं की ऊर्जाने या सगळ्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या मनाला लावून घ्यायला नकोत, आणि तिने चुकीचा काही गैरसमजसुद्धा करून घ्यायला नको, असंही आता वाटत असतं. आणि यासाठी त्याला लवकरात लवकर ऊर्जाशी बोलावं हाच विचार तो मनातल्या मनात करत असतो. तर आजी मात्र त्याला थांबवत असते, समजावत असते, त्याला म्हणत असते की रागारागात कोणतेही निर्णय घेऊ नकोस, जरा शांत हो. म्हणत असते की तुला मी फोन देते, पण जरा जरा शांत राहा. असंही आता इकडे शौर्याला आजी समजावून बोलत असते. शौर्याला मात्र आता काळजी लागून राहिलेली असते. दुसरीकडे ऊर्जा ही नुकतीच आलेली असते आणि त्या मंग्याच्या बोलण्याने ती डिस्टर्ब असते. याने तिला प्रपोज केलेला असतो, पण तिचं उत्तर हे सेमच असतं, जे की तिला बदलायचं नसतं. पण आता मंग्याचा विचार करून ती वैतागलेली असताना घरी आल्या आल्या तशीच डिस्टर्ब बसलेली असते. आणि त्याच वेळेला आता तिकडे ऊर्जा बसलेली असताना पूर्वा तिच्याकडे येते आणि तिला विचारते की चहा वगैरे काही ठेवायचं आहे का, मस्त चहा पिऊन घे. पण आता ती आपल्या आईला चहा वगैरे घ्यायला नकार देत असते. म्हणजेच ती आता सांगत असते की आई नकोय, मला चहा वगैरे काहीच नकोय. आणि त्याच वेळेला मला एक गोष्ट सांग, मंग्याला तू बोललीस का गं? तर हो, मंग्याला मी बोलली. अगं मला विचारत होता काय झालं कसं झालं, मग मी त्याला बोलली, आणि त्याला जेव्हा कळलं ना तेव्हा जराही तो थांबला नाही बघ, लगेच घराबाहेर पडला. का तर त्याला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून तो लगेचच घराबाहेर पडला. मग भेटला का गं, तुझ्याशी बोलला का गं, काय झालं नेमकं, असंही आता विचारलं जात असतं. हो हो भेटला होता, बोलला माझ्यासोबत, असंही आता म्हटलं जातं. मग काय काय झालं. मग इकडे ऊर्जा सांगू शकत नसते ना तो काय काय बोलला ते, कारण त्याने प्रपोज केलेलं होतं आणि प्रपोज केलेली गोष्ट ती आता सांगू शकत नसते. आणि त्यामुळेच ना हा सगळा काही गोंधळ जो आहे तो आता सुरू असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता इकडे ऊर्जाला आता पूर्वा विचारत असते की तू इतकी डिस्टर्ब का आहेस. त्यावर ऊर्जा सांगू लागते की काही नाही, खत्री साहेबांनी मला एक केस दिली आहे, पण ती केस ना न पटण्यासारखी आहे, डिवोर्स फाईलची केस आहे. पण त्या बिचाऱ्या बाईची काही चूक नाही गं, काही चूक नसतानासुद्धा तिला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते. खरंच ना. मग आता पूर्वा म्हणत असते की तू इमोशनली विचार करू नको, आपल्या डोक्यावर खूप जास्त कर्ज आहे, जी काही फाईल दिली आहे ती पूर्ण कर, कारण खत्री साहेब
साहेबांचं तुला काम करायचं आहे. तेवढ्यातच पद्मा आलेली असते. पद्माला सुद्धा आता गोळी लागलेलं प्रकरण समजतं आणि म्हणूनच ती धावत धावत आलेली असते. ती आता विचारते की ऊर्जाताई, सगळं काही ठीक तर आहे ना? नक्की काही प्रॉब्लेम तर नाही ना? तू तर बरी आहेस ना? मला आताच समजलं, म्हणूनच तर मी लगेच आले. हो, मी ठीक आहे आणि शौर्यदादा पण ठीक आहे. आणि मग ती शौर्यबद्दल बोलायला जात असते. मग पूर्वाच्या लक्षात येतं की आपण इथे बोलत आहोत म्हणून ह्यांना बोलता येत नसेल बहुतेक, आणि म्हणूनच पूर्वा ही हा आणण्याच्या बहाण्याने का होईना आतमध्ये जाते. आणि जेव्हा ती तिथून निघून जाते ना, तेव्हा मात्र आता ही पद्मा जी आहे ती ऊर्जाला सांगत असते की शौर्यदादा सोबत प्लीज प्लीज तू नीट वाग, कारण तुला माहिती नाही आहे शौर्यदादाचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार ऊर्जा करत असते. पण दुसरीकडे मात्र आता ऊर्जाला इथे पद्मा सांगत असते की मुळात ना, अर्पिताचं लग्न जे काही ठरलं आहे त्याबद्दलही पद्माने आता सांगायला घेतलेलं असतं. तर आता पद्मा सांगते की त्यांचं लग्न तर ठरले, मुळात ना हर्षवर्धन जागीरदार यांच्या मुलगी तीर्था त्या ताईंचं लग्नसुद्धा ना त्या विक्रांतसोबत ठरलं आहे. मग हे सगळं ऐकल्यानंतर मोठा धक्काच ना इकडे ऊर्जा आणि पूर्वाला बसलेला असतो. त्या दोघीही जणी म्हणतात काय, आणि तो हर्षवर्धन आपल्या मुलीचं लग्न त्या माणसासोबत लावतो? इतक्या खालच्या थराला माणूस आहे त्याच्या. मग आता हर्षवर्धन सरांना बहुधा माहीत नसेल की तो कसं आहे ते, पण इतका नालायक माणूस आहे ना की मी तर तीर्थाताईंना सरळ सांगून टाकलं आहे की अशा माणसासोबत तर लग्न करूच नका, कारण तो माणूस कसा आहे ना मी चांगलंच ओळखून आहे. त्यावर मात्र ह्या सगळ्या गोष्टी खरं तर शौर्याला सुद्धा मान्य नाही आहेत, हे पद्माने सुद्धा ऊर्जाला सांगितलेलं असतं. मग आता त्यावेळेला या सगळ्या काही गोष्टी आठवतात, म्हणजेच ना ऊर्जाला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती म्हणत असते की बरोबर आम्ही जेव्हा बंगल्यातलं ते CCTV फुटेज बघितलं तेव्हा ना ऊर्जा बोलू लागते की शौर्याच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिलं होतं. त्यालासुद्धा त्याच्या बहिणीची काळजी आहे आणि त्यालासुद्धा तसंच वाटत असणार आहे की आपल्या बहिणीचं लग्न त्या नालायक माणसासोबत होऊ नये. हो, मी तर माझ्या घरी ना जेव्हा तीर्थताई आल्या होत्या ना तेव्हा तर मीच तर सरळ तीर्थताईंना सांगितले की प्लीज काही पण करा पण हे लग्न करू नका म्हणून. त्यांना मी तसं सांगून टाकलं आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच इकडे आता ऊर्जा म्हणत असते की ते सगळं तर ठीक आहे, पण खरंच या सगळ्या गोष्टी अशाच घडतील का? म्हणजे ती तुझं ऐकेल का? हो, मी तर सांगितलं आहे की तो माणूस जो आहे तो खरंच चांगला नाही आहे. तो माणूस चांगला असला असता तर गोष्ट वेगळी होती, पण तो माणूस इतका भयंकर आहे ना की त्या माणसासोबत कोणीही लग्न करूच नये, असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की शौर्यदादा खरंच खूप चांगला आहे आणि त्या घरातली बाकी मंडळीसुद्धा खूप चांगली आहेत. कधीच ना असं तुच्छडेपणाने वागत नाही. उलट मी सुद्धा त्या घरात काम करत होती ना तेव्हा माझ्यासोबत सुद्धा खूप चांगले वागायचे. फक्त राहिला प्रश्न विजया काकूंचा, म्हणजे त्यांना असा थोडंसं वेगळं वाटायचं मी शेवटी काम करणारी होती ना त्यांच्या घरात म्हणून. पण बाकी मी तुला सांगते ना, त्या घरात बाकी कोणीही विचित्र नाही वागायचं. माझ्याबरोबर शौर्यदादा तर एवढे चांगले वागायचे ना की काय सांगू. खरंच ना शौर्यदादांसारखा इतका चांगला मुलगा ना शोधूनही सापडणार नाही. खरंच खूप गुणी आहेत ते, असंही आता बोललं जातं. मग इकडे पद्मा ज्या काही गोष्टी बोलत असते जहागीरदार कुटुंबाबद्दल ते ऐकूनच ना इकडे मात्र पूर्वा थोडी विचार करते, कारण दिव्याने भलतंच काहीतरी सांगितलेलं होतं आणि इकडे ज्या काही गोष्टी ऐकायला भेटतात ना त्या अशा भयानक अशा असतात ना, त्यामुळे नको झालेलं असतं. आणि आता विचार करण्यासारखी गोष्ट तर आता पूर्वाच्या मनात झालेली असते. मग दिव्या मला असं का बोलली असेल हा विचारही मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं तर होत असतं, पण आता ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो की पद्मा या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मला सांग या घरात आहेत ना कसंही वागलं ना तरीही सुद्धा जे गरीब आहेत ना त्यांच्याशी माणसं कशी वागतात ना हे जास्त महत्त्वाचं आहे. काय ना की या सगळ्या गोष्टीत ना खूप जास्त मायने राहतात. मग मी तुला सांगते ना, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना
समोरचा माणूस कितीही पैसेवाला असू दे, श्रीमंत असू दे, पण त्याला ना समोरच्या व्यक्तींशी बोलण्याची पद्धत असायला हवी. या सगळ्या गोष्टी आता बोलल्या जात असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी पद्माला कळतात तेव्हा पद्माही म्हणत असते की हो ताई, ती तर आहेच, पण बाकी इतर घरातली मंडळी ना खरंच खूप चांगली आहेत, अगदी जीव लावणारी आहेत. तर दुसरीकडे मात्र पूर्वाला तोच विचार येत असतो. पूर्वा आता विचार करत असते की खरंच का, मग माझंच कुठेतरी चुकतंय का. इकडे आता अर्पिता खूप जास्त रडत असते, कारण तिला ना आता तो सगळा प्रसंग आठवत असतो आणि त्यामुळे ना तिला रडू येत असतं. आणि तेवढ्यातच तिकडे शिर्के आलेले असतात. शिर्के आल्यानंतर ती लगेच आपले डोळे पुसते. मग शिर्के तिला विचारतात की काय झालं आहे नेमकं. मग आता ती म्हणत असते की काही नाही, शौर्याची आठवण आली ना म्हणून. अगं इतकंच ना, मग आठवण आली तर भेटायचं, त्यात काय रडण्यासारखं काय आहे, डोळे फुस बघ, हसून दाखव. मग आता ती तेवढ्यापुरती डोळे फुसते आणि मग हसून वगैरे ती दाखवते. आता जेव्हा ती हसून दाखवते तेव्हा मात्र तिकडनं निघून जाते, पण मनात तिच्या दुःख साठलेलं आहे ना. मग ती काय हसून दाखवून उपयोग आहे, तेवढ्यापुरती ती करते आणि ती निघून जाते. पण दुसरीकडे मात्र आता पिता हे जे काही वागत असते ना, ते वागणंच खूपच जास्त भयानक असं असतं. आणि हे वागणं बघूनच ना आता इथे शिर्केला डाऊट येत असतो. शिर्के म्हणत असतो की काहीतरी गफलत आहे, नाहीतर या सगळ्या काही गोष्टी ना अशा घडल्याच नसत्या. आणि त्याच वेळेला आता शिर्के विचार करतात की मला तर ना आता या सगळ्याबद्दल फोन करून एकदा विचारावंच लागेल की काय गडबड आहे ते. म्हणूनच आता शिर्केने हर्षवर्धनला कॉल करायचं ठरवलेलं असतं. हर्षवर्धनला जेव्हा आता कॉल केला जातो ना, तेव्हा मात्र आता हर्षवर्धन जो आहे तो म्हणत असतो की काय झालं आज, कसा काही सकाळी सकाळी तुम्ही आम्हाला फोन केलात. तर चिरके म्हणत असतात की काही नाही, जरा अर्पिता रडत होती म्हणून विचारलं. ती ना तिची भेट झाली नसेल ना शौर्यासोबत, म्हणूनच ती रडत असेल, बाकी काही नाही. हो, सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, काळजी करू नका. आणि शौर्याची ना तिची भेट होईलच की, तिला सांगा बिनधास्तपणे कधीही यायचं आणि भेटून जायचं, हे घर तिचंच तर आहे, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी इकडे हर्षवर्धन शिर्केला बोलत असतो तेव्हा आता शिर्के विचारत असतो की काय झालं, पुढे काही तपास वगैरे लागला का, काही शोधाशोध घेतली का, मग मी काही बोलू का पोलिसांशी, असंही आता शिर्के बोलत असतो. त्यावर हर्षवर्धन त्याला म्हणतो की काही गरज नाही आहे त्याची, कारण हर्षवर्धन जहागीरदार हे नावच काफी आहे, हे ऐकल्यावरच सगळ्यांचं तळतळ होत असतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, माझं काम हे होणारच आहे, हे मला पूर्णपणे माहिती आहे, असंही आता बोललं जात असतं. त्यामध्ये तुम्ही नाही मदत केली तरी ठीक आहे. मग आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे मात्र आता असणारा शिर्के जो आहे तो शांतच बसतो, काही बोलायला पर्यायच नसतो. कारण शिर्केला असं वाटत असतं की आपल्या मुलाचं नाव काही झालं तरी यायला नको. पण इकडे हर्षवर्धन आपल्या मुलाच्या बाबतीत जर काही झालं असेल तर तोही शांत बसणाऱ्यातला नव्हता आणि तोही आता हिमतीने पुढे जाणारा होता. तर दुसरीकडे मात्र आता शिर्केंचा फोन ठेवल्यानंतर इकडे आता हर्षवर्धन या सगळ्याचा विचार करत असतो, कारण अर्पिता ही खूप जास्त रडत असते, ही गोष्ट आता कळलेली असते. पण अर्पिताला या सगळ्या अवस्थेत आपण काही झालं तरी सांगायला हवं की घरात काहीच बोलायला नको, कारण हर्षवर्धनला ऊर्जासोबत शौर्याचं लग्न लावून द्यायचं नसतं आणि यासाठी त्याची मेहनत खूप जास्त सुरू असते. दुसरीकडे पाहायला मिळतं की ऊर्जा हिला काही झोप लागत नसते, तिला सारखी शौर्याची आठवण येत असते. म्हणजेच ती आता फक्त तोच विचार करत असते की शौर्य ठीक तर असेल ना, शौर्याला आता बरं तर वाटत असेल ना, आणि शौर्य आता जागा असेल का, करू का त्याला कॉल, करू का त्याला मेसेज, त्याने मला कॉल मेसेज केला असेल का, असे विचार ना तिच्या मनामध्ये येऊ लागलेले असतात. आणि त्याच वेळेला ती आता उठून आपला फोन हातात घेते, तिचं मन नुसतं थारावर नसतं, चलबिचल झालेलं असतं आणि त्याचमुळे आता ती विचार करू लागलेली असते. आणि तेवढ्यातच ना ती मोबाईल हातात घेणार तर इकडे शौर्यसुद्धा त्याच आठवणींमध्ये असतो. त्यालाही तेच वाटत असतं की ऊर्जा झोपली असेल का की जागी असेल. मग आता तोही विचार करतो आणि मग काय, त्याच्या आता लक्षात आलेलं असतं की आपण आहे ना एकदा ऊर्जाला मेसेज तर करूया. फोन केला आणि झोपली असेल तर त्यापेक्षा आपण तिला एखादा मेसेज वगैरे करूया,
असं आता त्याचं ठरतं. म्हणून तो तिला मेसेज करतो, हाय ऊर्जा, झोपलीस का? मग आता ऊर्जाला मेसेज दिसल्याबरोबर ऊर्जा ही खूपच जास्त खुश होते. ऊर्जा लगेच म्हणते त्याला मेसेजवर की नाही, मी जागी आहे. मग आता ऊर्जाला जेव्हा शौर्याचा मेसेज आलेला असतो ना, त्यामुळे ती आता खूपच जास्त खुश असते आणि ती लगेच आता शौर्यसोबत बोलायला सुरुवात करते. तिला आता शौर्याशी खरं तर बोलायचंच असतं, तेव्हा तिला बरं वाटणार असतं. म्हणूनच ती आता शौर्यसोबत बोलायचा प्रयत्न करत असते. मग आता शौर्य आणि ती दोघंही जण मॅसेजवर बोलत असतात. पण मॅसेजवर काय बोलायचं, फोनवर बोलण्यात जी मजा आहे ती नाही ना, हे सुद्धा आता शौर्याला माहिती असतं. शौर्य आता जेव्हा ऊर्जासोबत मॅसेजवर बोलत असतो तेव्हा आता ऊर्जाला तो म्हणतो की मी तुला कॉल करू का? तर ऊर्जा हो असं म्हणते. कारण आता तिला माहिती आहे की आईसुद्धा झोपली आहे आणि तिला आता शौर्यसोबत बोलायचं होतं. आणि म्हणूनच मग आता शौर्यसोबत बोलायचं म्हणून ती आता शौर्यला फोन करायचं ठरवते. मग आता शौर्यसुद्धा खूप जास्त खुश असतो, कारण त्याला ऊर्जाशी बोलायला भेटणार असतं. मग आता तोही कॉल रिसीव करतो आणि जेव्हा ऊर्जाचा फोन आलेला त्याला दिसतो, त्यामुळे त्याच्या आता मनामध्ये एकदम अशी फुलपाखर उडायला लागलेली असतात. आणि त्यानंतर आता इकडे ऊर्जासुद्धा खुश असते, कारण तिला आता शौर्यसोबत मस्त असं बोलता येणार असतं, गप्पा मारता येणार असतात, त्यासुद्धा रात्रीच्या. मग आता शौर्य फोनवर बोलत असतानाच आता ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, काय झालं आहे, तुझ्या बोलण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम दिसतोय. आता शौर्य ऊर्जावर मनापासून प्रेम करतोय ना, त्यामुळे त्याला ना आता बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात. म्हणजे नेमकं काय चाललंय, काय नाही, या सगळ्या काही गोष्टी ना तो आता बरोबर विचार करून करत होता. त्याला आता या सगळ्या गोष्टी कळत असल्यामुळेच त्याला आता ऊर्जाच्या मनात नेमकं काय चाललंय हे बरोबर समजलेलं असतं. आणि म्हणूनच तो विचारत असतो की ऊर्जा, ऑल ओके ना, सगळं ठीक तर आहे ना? मग आता ती म्हणत असते की नाही ना, जरा प्रॉब्लेम आहे. मग आता शौर्य म्हणतो, आज तू कोर्टात गेली होतीस बरोबर, तिकडे काही घडलंय? शौर्यला आता ऊर्जा म्हणत असते की तुला कसं कळलं? त्यावर मात्र आता ऊर्जाला कळलेलं असतं की हा आपल्यावर प्रेम करतोय, त्यामुळे ह्याला ना आपल्याबद्दल बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता माहिती असणार आहेत. त्यामुळे मग ती जास्तही डीपमध्ये याचा प्रयत्न करत नाही. त्यानंतर शौर्य तिला विचारतो की नेमकं काय झालं आहे ते तरी मला सांग. त्यावर शौर्यला तर ती सांगते की मला खत्री साहेबांनी एक केस दिली आहे, त्यामध्ये ना त्या स्त्रीची काहीच चूक नाही आहे, तरीसुद्धा तिला नोटीस पाठवायची. म्हणजे मी तिच्याशी बोलली तेव्हा कळलं ना मग मला ना अशी कामं करावीशी वाटतच नाही, अगदी मनाविरुद्ध असतात ती. त्यावर आता शौर्य म्हणतो, मग नको करू केस फाईल, सरळ त्यांना सांगून टाक खत्रीना की सॉरी पण मी हे काम करू शकत नाही असं. कारण जर ते तुला पटत नाही आहे तर उगाच कशाला करायचं ना ते काम, असंही आता शौर्य ऊर्जाला बोलत असतो. मग आता ऊर्जा म्हणते की तेच ना, म्हणजे या सगळ्या गोष्टींना अशा कधी कधी मनाविरुद्ध वाटतात ना, आणि जे आपल्या मनाला पटत नाही ते कसं करणार. मग दुसरीकडे मात्र आता शौर्य म्हणतो, मग एक काम कर, तू माझ्याशी लग्न का करत नाही, आपण लग्न करून टाकूया. शौर्याने असं म्हटल्याबरोबर ऊर्जा इथे विचार करते आणि मग शौर्य म्हणतो, नाही गं, मस्करी केली गं, सहज म्हणून बोललो, असंही बोलून आता तो तिची मजा घेऊ लागतो. त्याबरोबर आता ऊर्जाही शौर्याच्या बोलणं ऐकतच राहते. त्यानंतर त्यांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात एकमेकांसोबत, कारण त्यांना आज बऱ्याच दिवसांनी बोलता आलं असतं. आणि त्याचबरोबर पूर्वासुद्धा झोपलेली असते, त्यामुळे ऊर्जा हळूहळू का होईना शौर्यसोबत बोलत असते. पण ती ना आता मंग्याचं प्रकरण काही घरातही सांगत नाही, आणि त्याचसोबत तिने ते मंग्याचं प्रकरण आता इकडे या शौर्याला काही सुद्धा सांगितलेलं नसतं. आणि त्यामुळे आता शौर्यसुद्धा थोडा विचार करत असतो की ऊर्जा अजूनही थोडी डिस्टर्ब दिसते, पण तो नेहमीप्रमाणेच तिच्याशी बोलून तिला थोडं का होईना हलकं करायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की शौर्य आणि ऊर्जाच्या गप्पा खूप छान अशा रंगलेल्या असतात. दोघांनाही एवढा आनंद होत असतो ना एकमेकांशी बोलून की बापरे, म्हणजे इथे तर ऊर्जाला तर आता झोपही उडून गेलेली असते या शौर्याशी बोलता बोलता. आणि त्यामुळेच ना आता शौर्य म्हणत असतो की चल आता, तसंही खूप उशीर झाला आहे, झोपायचं का आपण. मग आता ऊर्जाही म्हणते की हो चालेल,
मग आता शौर्य आणि ऊर्जा फोन ठेवतात, पण आता फोन ठेवल्यावर सुद्धा ऊर्जाच्या मनामध्ये ती प्रेमाची गिटार काही वाजायची थांबलेली नसते आणि तिला आता एकदम छान वाटत असतं. आणि त्यामुळेच ना आता ती तो फोन अगदीच ना मनाला लावून अगदीच जवळ घेऊन हसत असते. तर इकडे शौर्याच्या सुद्धा मनामध्ये असे प्रेमाचे लाडू फुटत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत असतं की मंग्या जो आहे ना तो प्रचंड दारू पियालेला असतो आणि दारूच्या ह्याच्यामध्ये तो काय बोलतो नाही त्याचं त्यालाही कळत नाही. तो आता विक्रांतला सगळं सांगून टाकतो. म्हणजे शौर्य आणि ऊर्जा या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे हे आता इकडे मंग्याकडनं विक्रांतला कळलेलं असतं. त्यामुळे विक्रांत आता या सगळ्या गोष्टी जाणून असतो. मग आता ह्या गोष्टी शिर्केनं सुद्धा तो सांगणारच असतो, यात तर काही डाऊटच नाही. पण दुसरीकडे मात्र आता अर्पिता जी आहे ती शौर्याला भेटायला आलेली असते. तेव्हा शौर्य आणि ऊर्जा फोनवर बोलत असतात. तर अर्पिता म्हणत असते की तू माझ्याशी बोलू शकतोयस का, फ्री आहेस का? त्यावर तो म्हणतो की हां ये ना, बोल ना, मलाच खरं तर तुझ्याशी बोलायचं होतं. आणि त्याच वेळेला अर्पिता आली आहे हे ऊर्जाला कळतं फोनवर. त्यामुळे ऊर्जा थोडी डिस्टर्ब होते. पण आता त्या शौर्याने ऊर्जाचा फोन चालूच ठेवलेला असतो, कारण शौर्याला ना काही झालं तरीसुद्धा अर्पिताला आता सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. पण अर्पिता स्वतःचं प्रेम जे आहे ते शौर्यासमोर व्यक्त करत असते, पण त्याचा काही उपयोग नसतो, कारण शौर्याचं प्रेम फक्त ऊर्जावर असतं आणि तो आता तिला सगळं काही विश्वासात घेऊन सांगून टाकणार होता अर्पिताला. म्हणूनच खास मग त्याने भेटायचं सुद्धा ठरवलेलं होतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.